नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवर मी स्वप्नील निवाते थेट कोकणातून तुमचं स्वागत करतो. आता सध्या मी माझ्या मूळच्या गावी म्हणजे खैरे या गावी आहे. मी आता चाललो आहे काजूच्या बिया भाजायला. काजूच्या बिया मला मम्मीचं जे मंडणगडला जे नातेवाईक आहेत, नातेवाईक पण म्हणता येणार नाही, मम्मीची ओळख झालेली. तर त्या आईने त्या काजूच्या बिया दिलेल्या, तर त्या काजूच्या बिया घेऊन भाजायला चाललो आहे मी आणि माझी आई. हे बघा, हे एवढ्या बिया आहेत पिशवे भरून. या बिया आता घेऊन चाललो आहे. मला ओपन करून दाखवतो बिया. हे बघा, साधारणतः 500-600 पर्यंत बिया असतील या. आम्ही आता चाललो इकडे शेताकडे बिया भाजायला. इथे नदीच्या साईडला एक शेत आहे ना, त्या शेतावरती चाललो आहे. हां, काय आलं? हे बघा, मम्मी बिया भाजण्यासाठी फाटी घेऊन आलेत थोडेसे, आणि जाळण्यासाठी प्लॅस्टिक वगैरे, बॉटल वगैरे लागेल आपल्याला. आणि बाजूला ना आंब्याची झाडं वगैरे लावलेली आहेत. या शेतामध्ये तरवा भाजलेला आहे या ठिकाणी. आणि मागच्या साईडला ना हे आमचं खैरे गाव आहे. ते मारायचे इथे पण आहे थोडीशी वाट. प्लास्टिकने पेटवायला लागेल ना. माची सांधले प्लास्टिकच्या बॉटलनी पटकन जाळतं, त्यामुळे प्लास्टिकच्या बॉटल वगैरे घेऊन आले. आणि कागद आहे. पत्र्यावरती आपण बिया भाजणार आहोत. हा पत्रा आहे ना, त्या पत्र्यावरती बिया भाजणार आहोत. तुम्हाला दाखवतो बिया वगैरे कशा भाजतात त्या. आणि हे समोर दिसतं ना, हे आमचं खैरे तर्फे तुडील हे गाव आहे माझं. बघा, संध्याकाळचं गाव किती भारी दिसतं आमचं. गावाच्या शेजारीच आमच्या इथे शेती वगैरे करतात खाली या ठिकाणी समोर. आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आमच्याकडे सगळ्यांची अशी डबल घर. डबल घर आत्ता बांधले, पहिले कुठे डबल घर होते, कौलारू होते. आत्ता सध्या बहुतेकाने डबल वगैरे घरं बांधलीत. पहिले कौलारू घरं होती. आणि शेताच्या साईडने असे कुंपणे घातले. प्रत्येक शेताच्या साईडने कुंपणे तुम्हाला दिसतील इकडे. आणि ह्या नदीच्या साईडने ही बाजूला आहे ना, खालच्या साईडला नदी आहे. झाडं दिसतात नाही, खालच्या साईडला नदी आहे. आणि ही नदीच्या साईडने अशी झाडं लावलेली आहेत आंब्याची वगैरे. पेटलं काय? म्हणजे कोंबड्यांची पण कुठल्या भरायला वगैरे असं केलेलं आहे भिंतीचं. हां, हे समोर झोपडा दिसतंय ना, हे माझ्या काकांचं झोपडं आहे. तर हे ना एक फाउंडेशनकडून कोंबड्या वगैरे इथे पहिला कुक्कुटपालन हा व्यवसाय केलेला आहे या ठिकाणी. तर ते आता गावाला राहत नाही, आता ते मुंबईला राहतात. त्याच्यामुळे आता हे फाटी वगैरे त्यांनी भरून ठेवलेत. ते कोंबड्या वगैरे सगळ्या त्याने विकल्या. आणि त्या साईडला एक झोपडं आहे त्या झाडाखाली. इथे समोर दिसतं ना, ह्या साईडला एक झोपडं आहे. तर फाउंडेशनकडून ते कुक्कुटपालन हा व्यवसाय त्यांनी दिलेला करण्यासाठी. तर तो आता सध्या बंद केला आहे काकाने. काका आता गावाला कोण राहत नाही ना, त्याच्यामुळे तो बंद केला. तर आता आतमध्ये फाटी वगैरे भरलेत, लाकडं वगैरे आहेत. हे बघा, हां ठेव, पत्र ठेव.
असाच ना हां असंच ठेव. असं पेटलाय काय नक्की तो? पेटलाय ना. बरं झालं. आणि ह्या बिया आहे ना आई, कोण कोण लागतं तुझी ती आई? नाही ओळख झालेली अशी आई, पण माझ्या मम्मीला ती मुलगी म्हणून मानते. ओके. हॉस्पिटलला ओळख झाली. हां हॉस्पिटलला ओळख झालेली, महाड हॉस्पिटलला त्याशी ओळख झालेली. त्या मग ओळखून मग ते त्यांनी ओळख ठेवली ती चांगली. आणि ओळख ठेवून ती आता त्यांनी मंडणगडला बोलवलेलं आम्हाला बिया नेलेला आहे खास, आंबे बिया. त्यांनी हे आंबे बिया वगैरे सगळे दिले. एवढी चांगली ओळख ठेवलेली, कारण आमचं नातं वगैरे काय एवढं नाही आहे, पण मम्मीला ती चांगली मानते, मुलीसारखी मानते. तिने हे बिया दिलेला. त्यांच्या बागा आहेत आंब्याच्या, काजूच्या वगैरे बागा आहेत. आंबे पण गेल्या वर्षी पण खूप दिलेले. हां आम्ही गेल्या वर्षी पण दिलेले का? गेल्या वर्षी आंबे पण भरपूर दिलेले, बिया पण भरपूर दिले. भरपूर मोठं. हे अशा बिया टाकायच्या पत्र्यावरती. नदीतून, नदीच्या साईडनी. कोण आहे ते? मला काठी दे ना. हे बघ दिली, ही देव का दुसरी? हे बघ आले. फणसाला पण हे नाही मारलं. हां ते पिकणार नाहीत फणस आता. साठं घालून ठेव आता ते फणसाचे पिकल्यावरती. बरं काय ना एक तयार झाला बहुतेक, तो कापूया आपण. त्याची गरे काढून घे. पण तयार कुठे झालाय तो? एक तयार झाला, असं नरून झाला तो. एक ने नंतर मग आम्ही येताना कापा आणि छोटासा देते काय कापा. नाणीचा फणस पण भरपूर आले फणस. काकीचा फणस भरपूर आला. ती बोलत होती आंबा काढ. हा हे कुठले आंबे? त्यांच्याकडे आई बोलले आले. हो तो जाड आहे, किती आहे उंच, आणि चढायला जमलं पाहिजे. हे बघा ही सारिका ताई बिया. तुझ्या पण बिया भाजा घेऊन आलीस की काय? हा तुझ्या पण बिया घेऊन आलीस भाजायला? बिया भाजायला घेऊन आलीस काय तुझ्या पण? हो या पण दिलं मामी. किती आहेत? अशा बिया ना एकदम काळ्या होऊन द्यायच्या. काळ्या झाल्या ना तर वरती थोडीशी आग पेटते. कधी कधी वरती बियाणं वगैरे आग पेटते. मग ते तो पत्रा आहे ना पूर्ण पलटी मारायचा मोठी आग पेटल्यावरती, आणि ते बिया भाजलेलं समजतं त्याच्यामध्ये. हे बघा वरती आग लागली ना. बिया कधी कधी अंगावर उडतात फास्ट 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 फास्ट. अंगावर उडून नाही द्यायच्या. अंगावर उडाले की मध्ये चटका बसतो. आणि अशी आग लागली ना ते हे पत्रा वगैरे सगळं बाजूला काढायचं आणि बिया अशा बाजूला काढायच्या. परत मी पत्र्याच्या वरती टाकतोय. बिया आणखी भाजायचे आहेत आपल्याला. किती आंबे आणले? माझा आवड आहे.
पुढे करते फाटी. सारिका ह्या बिया इकडंच हे कर. गरम आहेत थांब. आमच्या गावाकडे असे कोकणामध्ये असे बिया भाजतात. सांगतो. आणि मग तू इथलं काढून नेणार का या कुठल्या? ह्या बिया नाही, घरी काढायला नाही तिकडे. मुंबईला? नाही, इथे घरी. तिथे काढू का काढेपर्यंत? हो. तू इथेच काढणार आहेस? नाही बा, मी काढतील की नाही. कोकणाचा रानमेवा. कोकणचा राममेवा आहे आपला. मुंबईला किती महाग आहे काजू. पत्र पातळ आहे, जरा जाड पाहिजे. जाड पाहिजे. वरती आग लागते. भरपूर थोडे थोडे टाक बाबा. भरपूर टाकले ना. काढू अर्ध्या? नको, आता राहू दे. नंतरच्या वेळेला थोड्या थोड्या टाक. पेटू दे. थांब, देते. केंद्रानं पाठवते. बिया बाजू मामी सगळी बिया बाजा गेली ती. कशाला पाहिजे? अशी वरती आग लागली ना, आग लागली का बिया भाजल्या असं. कधी कधी बिया उडण्याची शक्यता असते. त्यामुळे लांबून बिया भाजावं लागतं. पाठीमागे बघ. भाजेर काय बघा लागेल. कच्च्याची सगळी बघतील आता. बिया भाजा घ्या, बिया भाजा घ्या. अशी टाकायची. स्वप्नील भाजायला आणि हे आपल्या व्हिडिओ काय काय म्हणते. स्वप्नील भाजायला पाऊस गरजतोय बघ. ह्या व्हिडिओ शूटिंग करायला. थोडे थोडे टाक बाबा. फाटी पुढंच कर. हां बस ना. टाक थोडे. अजून 2 वेळा होतील. अजून 2 वेळा होती. अजून हे भरायचे माझे. एवढं पुढं नको, पाठीत जरा होत. पत्रा पाठीमागे सरकव त्या ह्याच्यावर. हां हां, वरती दगडीवर. हे जेवण आहे का आंबाला मामी? हां ना आंबाला गरजतोय. खायला ना औषध होते. गरजतोय. झालं ना आपलं पापड बिपड काही. आता फक्त बिया भाजायच्या आणि घेऊन जायचं. थोड्याशा काढायच्या आहेत मिरच्यांची देठं. आता नाही ना आज जाणार. रात्र झाली त्यांना यायला तर नाही. मिरच्या किती राहिले ते? थोडेशाच. थोडेसे आहेत ना काढायचे. ते आता जाऊन काढते का झालं. कुठं आज जायचं तिकडे की? बघ, तुला संध्याकाळच्या ट्रेननी जायचं आहे ना. मग उद्या कधी जायचं. उद्या टेम्पो घेऊन आली तर बरे. उद्या काय? सकाळीच जावा. हे करायला टेम्पो देतील सकाळच. उद्या न सगळं सामान न्यायचं आहे ना.
अरे मग बाईकवर एवढा नाही जाणार ना, बाईक बनवा ना. म्हणून तर झालं. थोडेसे आंबे काढले असते ना, कुठले दिले असते काढून तर. म्हटलं अन्न आले ते. हा? नाही बोलले होते येतो म्हणून, ते झोपून राहिले असतील. थोडेसे काढले असते ना, म्हणजे ह्याला मुंबईला न्याय पुरते, नंतर काय. द्या नको, या नको. तुम्हाला शेती काहीच नाही दिला. बाजूला उडेल. पत्रा फाटलाय ना, तो लगेच वरती आग लागते. पत्रा जरा जाड पाहिजे. झाड पाहिजे होता. मग आता झाड आणायला गेलं तर पाऊस होईल. अरे बाजूला उडत. त्याचं कसं चिक उडाला तर बेकार. चिक उडतं कधी. मामीचा काय पत्रा? पत्रा मामाचं दिल, मामाचं. ते आज पण दिवस किती पडले होते, किती जमवलं ना. कोणी कोणी हां. आई घरी पण पाठीशी झाल्या. हो पत्रा फाटलं. एवढ्या भाजून होऊ दे. आमच्या बाजूला ते वीस तो कर थोडं. होतंय बरोबर. हां इसको झाड आहेत ना बिया बाबा, झाड आहेत मस्त. त्यांच्याकडं ना बागाच्या बागा आहेत अशा कुठं? काजूच्या. मंडणगड मला मुलगी म्हणून मानतात ती लोक. हॉस्पिटलला अशी ओळख झालेली, बाबांना ॲडमिट केलेली ना, ऑपरेशन झालेलं तेव्हा. ती आली ती तुला बोलवलेली मला. तालुक्यामध्ये कोणतं गाव आहे? हे त्यांचं गाव कोनवली. कोणवली. कोनवली. काही तुझ्या बिया बसतील ना तू? बस तू. भाडा पाहिजे, भाडा. हा. केंद्रे यांना सांग भाडा पाहिजे. हा. स्वप्नीलला हसते बघा, केंद्रानं हसते ती. फोन करू. हा? फोन करू. हा फोन करू आम्ही बिया बाजा या. या उद्या येते सकाळ. हाच व्हॉट्सअप नंबर आहे ना केंद्रांचा, हा. मी पाठवते. तुमची बायको बघा कशी बसली. पण तुला गावाला गेला काय अवतार झाला. हा. आता पापड भरायचे बॉक्स मध्ये आहेच ते. कपडे भरायचे. भराय नको आता, डबा मुंबईला ते येतील ठेवणार सकाळ हो. भरू. आल्या पहिलं भरायचं काम करा, झोपच नका. अरे पाय दिला त्याकडे. त्याच्यावर दुसरी आहे टाकलं आवी जाऊ ते. असं आपलं एक भारो आणि तिचा एक भाजला का झाला. तुझा आणि आपलं भाजला का झाला.
ते काठीने जरा हे कर. चेक करायला लागते. हो चेक एकदम फोडून दे. अर्धे ठेवलं नेलो प्रतीक्षाला एकदाच टाक आता सगळे. आता सगळे टाक. हां टाक. मग अरे तेवल पिशवी हां दे इकडं. ते भरायला. कोणाला किसका. शरद निवाते. हां हे बस दर. हॅलो. वेळ लागेल. किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? हां ठीक आहे चालेल. हो चालेल. पप्पा का फोन. क्या बोले. लेट होणार आहे. किती वाजतील? काय माहिती सापायला गेले होतं काहीतरी. हां लेट होणार आहे बोलतो. चालेल. मग आता तुमचं काय नाही भरोसा नाही. तुमचं काय रात्रीच कधी पण जाता. रात्रीचं जायचं, रात्री सकाळी यायचं. हा रात्रीचं जायचं, सकाळी यायचं. इकडे येणार आहे ना मामा. हां इकडे न्यायला येणार आहे. मग जाणार रात्री. मग आंबे काढायचे असते तर राहिलेलो असतो. आंबे काढायचं काय बोलले नाही. सारिका ही जरा फाटी लावे. म्हटलं रे. तू ये. आई पाठी बदलली. बस झाली ना. आता पुरती बदलली. हां अरे तिला पुढे. हां एक लाव आणि हा एक लाव. बाकीचं घ्यायला पाहिजे तिथे ठेवायला. बायको चांगली भेटली. चांगलं भेटेल. आशीर्वाद दे चांगला. तुझ्या गावचीच दे. भेटते काय नाही ते. बायको अशी बायकोला आमची भेटली पाहिजे. आंबे आणि काजूच्या बिया भेटले बस. पण झाले आम्ही गाव तरी बघायचं. रत्नागिरी. हा? रत्नागिरी. रत्नागिरीची बघ. आंबे काजू फणस कोकम. सप्लाय करतो. हां देतोस का नाही काय माहित. का नाही देणार. ना, का नाही देणार. फक्त बायको बघ. हो बायको नको पोरगी बघ. पोरगी बघ. हा बायको नको. असंच कामात बघ. कामात कुठं. तुका मालवण भाजी येतं ना. हां हा, तर खाई जात. घर असतोय. पाऊस पडेगा. हा बियामध्ये भाजी दे मग कोण. आता पडणार नाही. आम्ही आता चाललो आहोत घरी. बिया वगैरे भाजून झाल्यात. आता त्या बिया वगैरे आहेत ना त्या घरी फोडणार आहोत आम्ही. तुम्हाला फोडताना दाखवतो कशा आम्ही बिया वगैरे फोडतो ते. चलो. आमचा दरवाजा. आणि तुम्हाला बोललो ना या साईडला नदी आहे बघा. ही नदी आहे साईडला. आणि या ठिकाणी हे समोर एक पूल आहे. इकडे पण एक पूल होता. तो पण जुना पूल आहे इथे. तो जुना पूल काही वर्षापूर्वी पडला खाली पावसामध्ये. फायनली आम्ही आता घरी आलो बिया वगैरे घेऊन. आता बिया फोडायला घेतल्या. तुम्हाला दाखवतो बिया वगैरे कसे फोडतात ते. आणि आई माझे जेवण बनवते किचनमध्ये. या ठिकाणी ना बिया मी फोडायला घेतल्यात. या पिशवीमध्ये बिया आहेत. हे बघा या बिया आहेत. बिया कशा फोडतात ते तुम्हाला दाखवतो. मगाशी बिया भाजले ना त्या बिया आहेत ह्या. तर मी एक लादी घेतली आणि एक दगड घेतले फोडण्यासाठी. तर बिया ना त्या टोकाला मारायचे. टोकाला मारले ना की अख्खी बी निघते.
कधी कधी अख्खी नाही निघत, कधी कधी तुकडे निघतात. हे बघा, हे असे काढायचे आहेत. हे बघा, हे बियाच्या टोकावरती मारायचे. बियाच्या टोकावरती मारल्यावर जरा चांगले निघतात. प्रमाणापेक्षा जास्त भाजलं त्याच्यामुळे ते व्यवस्थित निघत नाहीत. काय तुम्ही बिया कशा भाजता ते कमेंट करून नक्की सांगा आम्हाला, कारण आमच्याकडे अशा बिया भाजतात त्या पत्र्यावरती. तुमच्याकडे कशा बिया भाजतात ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. काही जण मशीनवरती भाजतात, तर काही लोक अशाच गावठी पद्धतीने भाजतात. तर तुमच्याकडे कशा प्रकारे भाजले जातात ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. बाय. तोपर्यंत मी बिया फोडून घेतो.